मॉकपोल निर्णयाला आमचा विरोध, पराभूत उमेदवारांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काही तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे. काळ्या पाकिटामध्ये काळी त्याच्यामुळे कुठल्याही उमेदवाराला बोलवलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपला तो हे असतो, त्याची सही असते प्रत्येक वेळा. मशीन उघडली, मशीन बंद केलं, संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो. या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवल्या आहे ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही. त्यामुळे सर्व झोल केलेलं आहे त्या लोकांनी. परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही, कळलं की नाही. आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याची प्रश्नाची उत्तरं देतो. आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो. असं प्रत्येकाचे बघा एवढ्या बंच आहे, प्रत्येकाने एकाही याचं उत्तर दिलेलं नाही. इवन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे, दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे, तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे, पण तो काही केलं नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतो 11,000 नावांचा अजूनही विचार केलेला नाही वर की ते डिलीट करायचं का नाही करायचं, ते पण रायटिंगमध्ये त्यांनी दिलं.